मानधन थकल्याने आशा सेविकांचा संताप। चंद्रपूर जिल्हा परिषदेवर धडक। 21 एप्रिल पासून मुंबईत बेमुदत संपाचा इशारा। 6 महिन्यांचे मानधन थकले आहे, आम्ही आमचे कुटुंब पोसायचे कसे, असा संतप्त सवाल करत आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेने गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयावर जोरदार धडक दिली। राज्य उपाध्यक्ष काँग्रेड विनोद झोडके पाटील यांच्या नेतृत्वात हजारो महिला कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले। ऑक्टोबर 2025 पासून केंद्र सरकारकडून मिळणारे मानधन प्रलंबित असल्याने आशा सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे। निवेदनात प्रामुख्याने आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 65 करणे आणि 70 वर्षांवरील लाभार्थी नोंदणी यासारख्या ऑनलाईन कामांसाठी अत्याधुनिक अँड्रॉइड मोबाईल व डेटा पॅक पुरवणे या मागण्या करण्यात आल्या आहेत। जोपर्यंत सुविधा मिळत नाही तोपर्यंत मात्र ॲपवरील कामाची सक्ती करू नये अशा भूमिका संघटनेने घेतली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केंद्र व राज्य सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। थकीत मानधन त्वरित न मिळाल्यास व दिलेल्या विविध मागण्यांची पूर्तता न झाल्यास 21 एप्रिल रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी तीव्र आंदोलन आणि बेमुदत संप पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात काँग्रेड निकिता नीर, सुहासिनी वाकडे, ममता भिमटे यांच्यासह जिल्ह्यातील हजारो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।